हे मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल। तर मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि त्यांचं समर वॅकेशन सुरू आहे। तर तुम्ही कसं तुमच्या मुलांना एंगेज ठेवताय? कठीण आहे ना मुलांना एंगेज ठेवणं। तर आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी इथे विहांशला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तू झाडांना पाणी टाक। तर ही त्याची ॲक्टिव्हिटी आहे आणि रोज सकाळी उठून मी त्याला बकेटभर पाणी आणून देते आणि त्याला झाडांना पाणी टाकायला लावते की झाडासोबत जे आहे त्याचं एक वेगळं नातं तयार व्हायला पाहिजे आणि झाडासोबतची त्याची ही मैत्रीसुद्धा घट्ट व्हायला पाहिजे। मला पण तुमच्या मुलांना समर वॅकेशनमध्ये एंगेज ठेवायचं असेल तर हा जो गेम आहे हा तुमच्यासाठी आहे। पॅरोट, ग्रेप्स, ओके, वॉटरमेलन, वेर इज वॉटरमेलन, ओके, पीज, हे पीज, हे पीज, ग्रीन क्रेयॉन, this is parrot, okay, it is sandwich, where is sandwich, show me, it is sandwich, it is pastry, it is cheese, okay, it's a set square, set square, okay. What is this? Tell me, what is this? Megaphone, ice cream cone, traffic cone, it is traffic cone, it is party cap, it's a party cap, okay, turn, it's a cone, okay. तर अशा पद्धतीचे कार्ड्स येतात। तर हे विहांशला ना त्याच्या आत्याने गिफ्ट केलेले आहेत। त्याच्यामध्ये 100 कार्ड्स आहे आणि वेगवेगळ्या टाईप्सचे ना याच्यामध्ये ना आयटम्स आहेत। तर मी ना विहांशची ॲक्टिव्हिटी घेते, त्याला आधी सांगून देते की हे या गोष्टी आहे आणि नंतर त्याला परत जे आहे ते रिवाईज करायला सांगते। त्यामुळे ना मुलांचं जनरल नॉलेजसुद्धा वाढतं आणि बऱ्याचशा गोष्टीबद्दल ना त्यांना माहितीसुद्धा मिळते। आता विहांश सध्या 3+ आहे आणि तो ऑलरेडी स्कूलला जायला लागलेला आहे। तर त्याला बरेचसे आयटम जे आहे बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, पण खूप साऱ्या गोष्टी जे आहे त्याला माहिती नाही। तर बेसिक जे गोष्टी आहेत त्याचं तर त्याला नॉलेज आहेत, पण ज्या काही गोष्टी आहे ज्या या चार्टमध्ये आहे त्या माहिती नाही, तर त्याच मी इथे त्याला शिकवते आहे। तर अशा पद्धतीचे जे कार्ड्स आहे ना ते इझिली तुम्हाला ॲमेझॉन, फर्स्ट क्राय नाहीतर फ्लिपकार्टवरती इझिली मिळून जातात आणि मुलांचं जनरल नॉलेज वाढवण्यासाठी इवन मुलांना समर वॅकेशनमध्ये एंगेज ठेवण्यासाठी हे खूप छान असे प्ले कार्ड्स आहे। अशा पद्धतीने तुम्ही मुलांशी खेळू शकता आणि मुलांना या पद्धतीने तुम्ही एंगेज ठेवू शकता। And it's a purple brinjal, very good. It's a paper plane. What is this? Bow and arrow. Road sign. Mouse cursor. Turn now. It's an arrow. तर संध्याकाळच्या वेळेला विहांशला ना चुकता मी खाली खेळायला घेऊन जाते। जसं तुम्ही ते बघताय तो की मातीत खेळतोय, पण मातीत पण मुलांनी खेळायला पाहिजे। का खेळायला पाहिजे हा मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकलेला आहे, ती रील जी आहे ती जाऊन नक्की बघा। तर दुपारची वेळ होती आणि विहांशला खूप बोर होत होता। तो मला बोलला मम्मा काहीतरी खेळायचं आहे। तर मग मी इथे त्याला ॲक्टिव्हिटी दिलेली, त्याला सांगितलं की आपण हॉटेलमध्ये जातो। तर काय करतात काका, तर तो इथे ना मी जे ऑर्डर्स आहे त्याला दिलेले आहे, त्याला सांगितलं की मला काय काय पाहिजे आहे। तर तो इथे ना एका नोटवरती नोट डाऊन करतो आहे आणि त्याच्याकडे ना पूर्ण असा किचन सेट आहे। तर त्या किचन सेटमध्ये मी त्याला एंगेज ठेवण्यासाठी तिला किचन सेट घेऊन दिलेला होता डीमार्टमधून। तर इथे ना पहिले त्याने सगळ्या त्याच्या भांडी लावलेल्या आहेत आणि तो माझ्यासाठी ना इथे पिझ्झा बनवणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींना मी त्याला शिकवलेला आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना किंवा मुलींना, जसं मुलींना किचन सेटमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, पण इथे मुलाला म्हणजे माझ्या विहांशला सुद्धा खूप इंटरेस्ट आहे
तर तो मला बघतो, ऑब्झर्व करतो मी किचनमध्ये कसं कसं काम करते, तसं मला तो सुद्धा ऑब्झर्व करतो आणि त्या पद्धतीने तो सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न करतो. कारण म्हणतात ना, मुलं जसं आपल्याला बघतात तसं ते बिहेव करण्याचा प्रयत्न करतात. तर याच पद्धतीने विहांशने ना इथे त्याचं किचन सेट केलेलं आहे आणि तो मला बोलला की लगेच मी 5 मिनिटात तुला आता पिझ्झा बनवून देणार आहे. तर हे जे आहे, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे यामध्ये ना तुम्हीसुद्धा मुलांसोबत इन्वॉल्व होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मुलांसोबत इन्वॉल्व होतं ना, तेव्हा मुलं जास्त एंगेज होतात गोष्टींमध्ये आणि त्यांना जास्त मजा येते. कारण ॲज अ पॅरेंट आपण त्यांचे बेस्ट फ्रेंड्स आहोत. तर त्यांच्यासोबत जर या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आपण इन्वॉल्व झालो तर त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल म्हणजे त्यांच्या मनात आपल्याबद्दलचं एक नातं आणि एक वेगळं अटॅचमेंट निर्माण होते. आणि असं म्हणतात की मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी जे आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. कारण यांचं ह्या सगळ्या गोष्टीमधून ते ज्या ॲक्टिव्हिटीज करत असतात छोट्या छोट्या, त्यांनी त्यांचं खूप जास्त ब्रेन डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असा वेळ देऊ शकता. आणि माझा पिझ्झा जो आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि सोबत चायसुद्धा मला विहांशने इथे दिलेली आहे. आणि रात्रीची वेळ होती आणि विहांशला ना इथे अभ्यास करायचा होता, तर तो इथे त्याचा होमवर्क करतो आहे. तर आम्ही ना विहांशला 10 वाजता झोपवतो. तर इथे ना मी त्याचा होमवर्क घेत आहे. तर तो पहिले इथे डान्स करतो आहे आणि ना मी त्याला सगळ्या फ्रूट्सचे नाव सांगायला सांगितलेले आहे. आणि ते पण कसं, त्याला बिलकुल एका ठिकाणी उभं राहून सांगायचं नाही. त्याला सांगितलं तुला चालत चालत मला हर एक फ्रूटचं नाव सांगायचं आहे. याने काय होईल की तो दमेल आणि त्याची एनर्जी पण खर्च होईल. आणि असं झोपेच्या वेळेला जर आपण मुलांना ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलं की मुलांना ना निवांत झोप लागते. आणि जर तुमच्या मुलांना लवकर रात्रीला झोप लागत नसेल तर झोपेच्या आधी जर तुम्ही मुलांच्या ह्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या ना तर मुलं लवकर झोपी जातात. तर ह्या काही साऱ्या ज्या टिप्स होत्या मी तुम्हाला शेअर केलेल्या, तुम्ही समर वॅकेशनमध्ये तुमच्या मुलांना कसं एंगेज ठेवू शकता. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.